श्रोते हो नमस्कार. सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय 13 भाग पहिला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगद्व्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा, सकळ देवा आदिदेवा, कृपाळूजी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहज रूपा, चक्रधरा विश्वंभरा, गरुडध्वजा करुणाकरा, सहस्रपादा सहस्रकरा, क्षीरसागरा शेषनयना, कमलनयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती, भवतारका धरित्याक्षिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा, अगाये सगुणा निर्गुणा, जगज्जनित्या जगज्जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळ रांगणा बाळकृष्णा, तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावा जी चरणी, हे चिकरी तसे विनवणी, भवबंधनी सोडवावे. मागील भक्तियोगामध्ये भगवंतांनी माणूस पण जपणारा प्रत्येक माणूस हा जीवाची म्हणजे परमात्म्याची कदर करत असतो. असा हा निष्काम कर्मयोगी भगवंताला प्रिय असतो असे सांगितले आहे. आता क्षेत्रज्ञ विभाग योग अध्याय 13. या अध्यायामध्ये मानवी देहाचा व तो देह ज्या सत्तेने चालतो त्या पुरुषाचा विचार मनोभावे केला आहे. श्री गणेशाय नमः. आत्मरूपू गणेशू केली या स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू चरण श्री गुरुचे, जयांचे नियाठवे शब्दसृष्टी अंगवे, सारस्वत आघवे जिवेसी ये, वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे, रस होती ओळंगणे अक्षरांसी, भावाचे अवतरण अवतरती खून, हाता चढे स्फुरण तत्वभेद, श्री गुरुचे पाय, जय हृदय घेऊन सुनी ठाय, तै एवढे भाग्य होय उन्मे खासी, ते नमस्कारुनी आता, जो पिता महाचा पिता लक्ष्मीचा भरता, ऐसे म्हणे सकळ विद्यांचे अधिष्ठान, जो आत्मस्वरूप मंगलमूर्ती, त्याचे स्मरण करून व श्री सद्गुरु चरण ही तद्रूपच आहेत अशा भावनेने त्यांना वंदन करू. ज्यांच्या स्मरण मात्रे सर्व वाङ्मय स्वाधीन होऊन सर्व विद्या जिभेवर नांदतात व ज्याच्या पुढे अमृती फिके वाटावे इतकी वक्तृत्वाला गोडी येते व सर्व रस त्याच्या मुखावाटे निघणाऱ्या अक्षरांचे दास होतात. मनातील भाव प्रकट करता येऊन अनुभवाची खून पटवितात व सकल तत्वज्ञान हस्तगत होते. अंतःकरणात श्री गुरुचरणांचे नित्य स्मरण असल्यावर ज्ञान प्राप्तीसारखा भाग्योदय होतो. त्यांना वंदन करून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता ब्रह्मदेवाचाही पिता व श्री लक्ष्मीचा नाथ भगवान श्रीकृष्ण काय काय म्हणतो ते ऐका. तरी पार्था परिसिजे, देह हे क्षेत्र म्हणिजे, जो हे जाणे तो बोलीचे, क्षेत्रज्ञू येथे तरी क्षेत्रज्ञू जो येथे, तो मीची जाण निरुते, जो क्षेत्राते संगोपोनी असे, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते, ज्ञान ऐसे तयाते मानू आम्ही. भगवान म्हणतात, तर पार्था ऐक, देहाला क्षेत्र असे म्हणतात व त्याला जाणणारा प्रकाशक ज्याला क्षेत्रज्ञ अशी संज्ञा आहे. आणि येथे क्षेत्रज्ञ म्हणून जो म्हटला आहे तो निश्चय करून मीच होय. तोच सर्व क्षेत्रांचे पोषण करतो. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ह्याविषयी जे स्पष्ट ज्ञान तेच खरे ज्ञान होय असे आम्ही समजतो. तरी क्षेत्र येणे नावे, हे शरीर जेणे भावे, म्हणितले ते आघवे, सांगो आता, हे क्षेत्र का म्हणिजे, कैसे के हे उपजे, कवन कवनी वाढविजे, विकारी येत, हे औट हात मोटके, की केवढे पा कौतुके, बरळ की पिके कोणाचे हे, इत्यादी सर्व जे जे याचे भाव, ते बोलिजती सावेव अवधान देई, पै याची स्थळा कारणे, श्रुती सदा बोबाने, तरकू येण्याची ठीकरणे, तोंडाळू केला, चाळीता हेची बोली, दर्शने शेवटा आली, तेवीची नाही बुजवली अजूनी द्वंद्वे, शास्त्रांची सोयरके, विचळी जे येण्याची एके, याचेनी एक वंके, जगासी वादू. तरी ह्या शरीराला क्षेत्र म्हणण्याचा अभिप्राय काय ते सर्व आता सांगतो. ह्याला क्षेत्र का म्हणतात, हे कोठे व कसे उत्पन्न होते व कोणकोणत्या विकारांनी त्याची वाढ होते, हे दिसते इतकेच. 3.5 हात आहे की आणखी मोठे आहे, कसे आहे, पिकणारे आहे की ओसाड आहे, इत्यादी ह्याविषयीच्या सर्व गोष्टी खुलासेवार सांगतो. अवधान असू दे. ह्या क्षेत्रज्ञाच्या निर्णयार्थच श्रुतीची वाटाघाट चालू आहे. तार्किक ह्याच्याच निश्चयार्थ बडबड करीत असतात. सर्व दर्शनांनी ह्याच्याच वाटाघाटीत अखेर हात टेकले व त्याचप्रमाणे
हे मतभेद अद्यापही मिटले नाहीत. या क्षेत्राच्या निश्चयात ऐक्य होण्याकरता जगातील सर्व शास्त्रे एकमेकांशी वाद घालीत आहेत. तोंडेसी तोंडा न पडे, बोलासी बोलेसी न घडे, या युक्ती बडबडे त्राय जाहली, नेनो कोणाचे हे स्थळ, परी कैसे अभिलाषाचे बळ, जे घरोघरी कपाळ पिटवित असे, नास्तिका द्यावया तोंड, वेदांचे गाढे बंड, ते देखोनी पाखांड आनची वाजे, मनती तया निर्मळू, लटके हे वाघजाळ, ना म्हणसी तरी पोफळ घातले आहे, पाखांडाचे कडे नागवी लुंचिती मुंडे, नियोजिली वितंडे ताळासी येती, मृत्यू बळाचे निमाजे हे जाईल विन काजे, ते देखोनी या व्याजे निघाले योगी, मृत्यूनी आधा दिले तिही निरंजन सेविले, यमनियमांचे केले मेळावे पुरे, येनेची क्षेत्राभिमाने राज्य त्यजिले ईशाने, गुंती जाणोनी स्मशाने वासू केला, ऐसिया पैजा महेशा पांगुरने दाही दिशा, लांच करू म्हणून या कोळसा कामू केला, पै सत्य लोक नाता वदने आली बळार्था, तरी तो सर्वथा जाणे चीना. पण अद्याप एकमेकांची तोंड मिळवणी होत नाही किंवा ऐक्यही होत नाही व ह्यासाठी एकामागून एक युक्तिवाद करण्याची शिकस्त झाली आहे. त्या क्षेत्राची मालकी कोणाची आहे हे काही कळत नाही, पण त्याविषयीचा अभिलाष मीपणा इतका बलवत्तर आहे की जगात सर्व मारामार त्यावरून सुरू आहे. नास्तिकांची तोंडे बंद करण्याकरता जेव्हा वेदांनी युद्धार्थ कमर कसली तेव्हा नास्तिकांनी भलताच मुद्दा धरला. ते म्हणतात, तुमच्या प्रामाण्याला आधारच काय? उगीच तुम्ही बडबड चालवली आहे. हे आमचे म्हणणे खोटे पाडावयाचे असेल तरी प्रतिज्ञेची सुपारी उचला. ह्या पाखंड मताभिमानाने कोणी दिगंबर बनले, कोणी डोकी मुंडली, पण त्याने त्यांचा वितंडवाद अखेर सिद्ध झाला नाहीच. हे क्षेत्र कारणा वाचून मृत्युमुखात पडेल ह्या भीतीने काही लोक त्याच्या रक्षणार्थ योग सिद्धीच्या मागे लागले. काही मृत्यूला भ्यालेले त्यांनी एकांतवास पत्करून यमनियमांचा पूर्ण अभ्यास केला. याच क्षेत्राच्या विचारार्थ शंकरांनी राज्यत्याग केला व त्याची उपाधी लागू नये म्हणून स्मशानात वास करण्याचे ठरविले. ह्या निश्चयाने शंकरांनी दिगंबर वृत्ती पत्करली व त्यात उपद्रव देण्याकरता आलेल्या कामाला दग्ध केले. किंवा सत्यलोकीचा ब्रह्मदेव त्याला 4 मुखे होती तर तोही हे यथार्थ जाणू शकला नाही. एक म्हणती हे स्थळ जीवाचे समूळ, मग प्राण हे कुळ तयाचे येत, जया प्राणाचे घरी अंगेराबती भाऊचारी, आणि मना ऐसा आवरी कुळवाडी करू, तया ते इंद्रिय बैलांची पेटी, न म्हणे अवसी पहाटी, विषय क्षेत्री आटी काढी भली, मग विधीची वाप चुकवी, आणि अन्यायाचे बीज वापवी, कुकर्माचा करवी राबू जरी, तरी तयाची सारखे असंड पाप पिके, मग जन्मकोटी दुःखे भोगी जीवू, नातरी विधीचे वापे सत्क्रिया बीजे आरोपे, तरी जन्मशतांची मापे सुखची मविजे, तवा अनिक म्हणती हे नव्हे हे जीवाचे चिन म्हणावे, आमुते पुसावे आगवे क्षेत्राचे या, अहो जीवू येथ उखिता वस्ती करू वाटे जाता, आणि प्राणू हा बलवता म्हणून जागे, अनादीचे प्रकृती सांख्य जे ते गाती, क्षेत्र हे वृत्ती तियेची जाणा, आणि येतेची आघवा आथी घर मेळावा, म्हणून ते वाही वाघरी वाहे वाह्याची ये रहाटी, जे का मुद्दल तिघे ये सृष्टी, ते येच्याची पोटी, जहाले गुण रजोगुण पेरी, ते तुले सत्व सोकरी, मग एकले तम करी सवंगनी, रचुनी महतत्वाचे खळे, मळी एके काळोगेनी पोळे, ते त व्यक्त्याची मिळे सांज भली, तव एकी मतिवंती या बोलाची आखंती, म्हणितले या ज्ञप्ती अर्वाची ना. कोणी जीववादी म्हणतात हे क्षेत्र सर्वस्वी जीवाच्या मालकीचे असून प्राण हा तेथील वहिवाटदार आहे. ज्या प्राणाला आणखी 4 बंधू अपान व्यान उदान समान मदतगार आहेत आणि मनासारखा कुळवाडी त्यावर देखरेख करणारा आहे. त्याच्या जीवाच्या स्वाधीन पंच इंद्रिये व पंचकर्मेंद्रिय अशा बैलांच्या जोड्या असून त्यांना तो रात्रंदिवस विषयांमध्ये राबवितो. त्यात विहित कर्माची वाप संधी चुकवून त्याऐवजी अन्याय कर्मरूप बीज पेरून त्याला जर कुकर्माचे खत घातले तर बीजाप्रमाणेच पापरूपी अतिशय कडू फळे येऊन त्या योगे कोट्यावधी जन्म जीव दुःख भोगतो. किंवा विधिरूप वाफ्यात सत्कर्मरूपी बीज जर त्याने पेरले तर शेकडो जन्मपर्यंत तो सुखाचा धनी होतो. पण काही प्रकृतीवादी म्हणतात हे तुमचे बोलणे योग्य नव्हे.
ह्याच्यावर जीवाची मालकी आहे असे म्हणता येत नाही. ह्या क्षेत्राचा सविस्तर खुलासा पाहिजे असेल तर आम्हाला विचारा. अहो, जीव हा येथे नुसता वाटसरू सारखा वस्तीला आहे आणि प्राण हा येथील बलुतेदार म्हणून जागा असतो. अनादी प्रकृती असे सांख्य जिचे वर्णन करतात तिची ह्या क्षेत्रांच्या ठिकाणी वृत्ती अगर मालकी आहे आणि त्या क्षेत्रात काम करणाराचा मेळावा जथा तिच्या गरजाच असल्यामुळे त्याची वहिवाट ती घरीच करते. ह्या क्षेत्राच्या वाहतुकीत मुख्य कारणीभूत असणारे जे 3 गुण ते हिच्यापासून उत्पन्न झाले आहेत. रजोगुण पेरणी करतो, सत्वगुण रक्षण करतो, तमोगुण सर्व कापणी करून पीक गोळा करतो, महतत्वाचे खळे करून काळरूपी बैलाकडून पिकाची मळणी काढीत असतो. इतक्यात तेथे अव्यक्त रूप रात्र गाठीत येते व तिच्यात सर्व लीन होतात. इतक्यात एक बुद्धिमंतांचा संकल्पवादी पक्ष, ज्याला हे बोलणे रुचले नाही, तो पुढे येऊन म्हणाला, ह्या तुमच्या कल्पना अगदी अलीकडच्या उथळ आहेत. आहो परतत्वा आतू के प्रकृतीची मातू हा क्षेत्र वृत्तांतू उगेची ऐका शून्यसेज शालिये सुलीनतेची तुळीये निद्रा केली होती बळीये संकल्प येणे तो अवसात चेईला उद्यमी सदैव भला म्हणून ठेवा जोडला इच्छावशय निरालंबीची वाडी होती त्रिभुवना एवढी हे तयाची ए जोडी रूपा आली मग महाभूतांचे एकवट सैरावे टाळुणी भाट भूतग्रामांचे आघाट चिरिले चारी यावरी आधी 5 भूतिकांची मांदी बांधली प्रभेदी पंचभूतिकी कर्माचे गुंडे बांध घातले दोहीकडे न पुसके बरडे राणे केली तेत येर झाले लागी जन्ममृत्यूची सुरंगी सुहाविली निलागी संकल्पे येणे मग अहंकारासी एक लादी करुणी जीवितावधी वहाविले बुद्धी चराचर या परी निराळी वाढे संकल्पाची डहाळी म्हणून तो मुळी प्रपंचा येया. अहो, असंग परतत्व म्हणजे जी ब्रह्मवस्तू त्याच्या ठिकाणी प्रकृतीची भाषाच संभवत नाही. हा क्षेत्र वृत्तांत आम्ही सांगतो, तुम्ही नुसता ऐकून तर ठेवा. शून्यरूपी शेज बिछाना असलेल्या मंदिरात लयरूप पलंगावर एक बलवान संकल्प निद्रिस्त होतो. तो संकल्प अकस्मात उद्भूत जागा झाला. तो नित्य व्यवसाय तत्पर असल्यामुळे त्याला त्याच्या इच्छेनुसार एक ठेवा सापडला. या संकल्पाच्या साह्याने निरालंब आधारित जी परब्रह्म वस्तू त्याच्या ठिकाणी सत्तेवर त्रिभुवनासारखी एक बाग निर्माण झाली. मग पंचमहाभूतांचे मर्जीप्रमाणे एकीकरण करून त्यापासून पृथ्वीवर 4 प्रकारच्या योनी जारज, अंडज, स्वेदज, उद्विज उत्पन्न केल्या. मग प्रथम पंचमहाभूताचे पोटभेद करून त्यांचे बांधे घातले. त्या बांध्याच्या दोन्ही बाजूस कर्म व अकर्म ह्याच्या ताली घालून त्यामधील नापीक जमिनीत पशुपक्षादिकांची राने वाढवली. मग त्या मूळ निरालंब वस्तूपासून मृत्यू लोकापर्यंत जन्म मृत्यूच्या फेऱ्यांसाठी एक सुंदर गुहेतील वाट बनवली. मग तो संकल्प अहंकाराशी तादात्म्य पाहून त्याने बुद्धीकडून मरेपर्यंत शांत होईपर्यंत सारखी चराचराची वहिवाट चालवली. याप्रमाणे निरालंब वस्तूच्या ठिकाणी संकल्पाची मूळ डहाळी उत्पन्न होऊन वाढू लागले. म्हणून ह्या प्रपंचाचे तोच मूळ होय. यया परिमत्त मुगुतकी तेत पाडी घाली येले आणिकी म्हणती हा हो विवेकी कैसे तुम्ही परतत्वाची या गावी संकल्प शेज देखावी तरी का पान मारावी प्रकृती दयाची परी असो हे नव्हे तुम्ही यान लगावे आताची हे आघवे सांगी जेल तरी आकाशी कवने केली मेघाची भरणे अंतरिक्ष तारांगणे धरी कवन गगनाचा तडावा कोणे वेढीला केधवा पवनु हिंड तू असावा हे कवनाचे मत रोमा कवन पेरी सिंधू कवन भरी पर्जन्याची आकरी धारा कवन तैसे क्षेत्र हे स्वभावे हे वृत्ती कवनाची नव्हे हे वाहे तया फावे एरा तुटे तवा आणिके ऐके क्षोभे म्हणितले निके तरी भोगी जे एके काळे केवी हे तरी ययाचा मारू देखता ती अनिवारू परी सोमती भरू अभिमानिया हे जाण मृत्यूचा रागिटा सिंहवाड्याचा दरकुटा परी काय की जे वांजटा पूर जीत असे महाकल्पा परवती कव घालुनी अवचिती सत्य लोकभद्र जाती अंगी वाजे लोकपाळ नित्य नवे दिग्गजांचे मेळावे स्वर्गीचे आडवे रिगोनी मोडी येर ययाचेनी अंग वाटे जन्म मृत्यूची ये गर्ते निर्जीवे होऊनी भ्रमते जीव मृगे न्याहाळी पाके वडा पसरलासे चवडा करुण्या माझी वडा आकार गजू म्हणून काळाची सत्ता हा बोलू निरुता ऐसे वाद पंडुसुता क्षेत्रा लागी
हे बहुखी विखी ऋषी केली नैमिषी पुराणे विषी मतपत्रिका अनुष्टुभादी छंदे प्रबंधी जे एवं विधे ते पत्रावलंबन मध्ये करीती अजुनी वेदींचे बृहत्सामसूत्र जे देखणेपणे पवित्र परितया हे क्षेत्र नेनवेची आणि ही भोवती महाकवी हे तुमंती या लागी मती वेचिलिया परी ऐसे हे केवडे की अमुके याचेची पुढे हे कोणाही वर पडे होयेची ना आता यावरी जैसे क्षेत्र हे असे तुझ सांगतो तैसे साध्यन तू गा येथवर संकल्पवाद्यांची विचारसरणी ऐकून दुसरे स्वभाववादी पुढे आले व म्हणाले आहा काय ही विचारसरणी अहो परब्रह्म वस्तूच्या ठिकाणी जर संकल्पाची शेज मानावयाची तर मग प्रकृतीवाद्यांची प्रकृती ब्रह्माची ठिकाणी का मानू नये परंतु हे असो तुम्ही म्हणता तसे ते नाही तुम्हाला ते कळावयाचे नाही तुम्ही त्या भानगडीत पडू नका आता आम्ही त्याची फोड सांगतो तर आकाशात जलयुक्त मेघ कोणी आणून साठवले आणि अंतरिक्षात अनंत तारांगणे आहेत त्यास कोणी सावरून धरले आहे आकाशाचे छत कोणी केव्हा बांधले त्यात वाऱ्याने संचार करावा हे कोणी ठरवले शरीरावरील केसांची कोणी पेरणी केली सागरात पाणी कोणी भरले किंवा पावसाच्या धारा कोणी बनवल्या त्याप्रमाणे हे क्षेत्र स्वभावसिद्ध आहे हे कोणा एकाच्या मालकीचे नाही जो ह्यात मेहनत करील त्याला ते फलद्रूप होईल करणार नाही त्याला फळ मिळणार नाही इतक्यात दुसरा कालवादी पुढे येऊन आवेशाने म्हणाला असे असेल तर काळाची ह्याचवर सत्ता का आहे पण ही काल सत्ता स्पष्ट दिसत असूनही अभिमानाला पेटून काही आपलेच मत बरोबर असे प्रतिपादितात सिंहाच्या गुहेप्रमाणे मृत्यू हा भयंकर आहे हे प्रत्यक्ष पाहूनही जर तुम्हाला आपलेच तुंतुने वाजवायचे असेल तर ते टिकणार कसे हा काळ महाकल्पालाही पोटात घालून त्याच्या पलीकडे असणारा जो ब्रह्मदेवाचा सत्यलोक त्यालाही मिठी मारतो स्वर्गामध्ये प्रवेश करून नित्य नवे अष्टलोकपाल व अष्टदिग्गजांचाही संहार करीतो ह्याच्या सपाट्यात सापडून ही जीवरूपी असहाय्य सावजे जन्म मृत्यूच्या खड्ड्यात पडतात त्याने केवढा जबरदस्त पंजा पसरला आहे पहा तर खरा त्याने आकारजात म्हणजे सर्व जगतरूप हत्ती धरून ठेवला आहे म्हणून काळाची सत्ता आहे हेच म्हणणे खरे ठरते अर्जुना ह्या क्षेत्राबद्दल असे अनेक वाद आहेत नैमिषारण्यात ऋषीवंतांनी ह्याची अशी अनेक प्रकारे वाटाघाट केल्याचे पुराणात दाखले आहेत वेदांतील अनुष्टुभादी छंदात ह्याबद्दल पुष्कळ चर्चा असून अद्यापही एतद्विषयक ग्रंथ तयार होतच आहेत विचारदृष्ट्या अत्यंत शुद्ध असलेले वेदातील बृहत्सामसूत्र त्यालाही हे क्षेत्र यथार्थवाने जाणता आले नाही आणखीही कित्येक क्रांतदर्शी महाकवींनी ह्या विषयावर आपली बुद्धी खर्च केली आहे परंतु हे अशा प्रकारचे व एवढे आहे की अमक्याचे आहे वगैरे काही उलगडा होईना आता एक क्षेत्र जसे आहे तसे तुला सविस्तर सांगतो धन्यवाद श्रीकृष्णार्पण वस्तू